त्यांच्याकडे आपण वळूया. ओ टू रोशन. थँक्यू सो मच. मनस्वी आभार. समालोचकांचे महामेरू अर्थातच आमचे महागुरु. आज उत्तम जबाबदारी त्यांची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. लढत क्रमांक 2 ला होती सुरुवात आणि या लढतीतील पहिला चेंडू अगदी धाकड खेळलाय आणि पहिल्याच बॉलवरती दमखम दाखवतोय अमन. श्रीरामचा आपण नारा पाहतो. श्रीराम ज्यांचे नाव आहे, अयोध्या त्यांचे धाम आहे, एक वचनी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला माझा प्रणाम आहे. आणि हा धूमधाम करणारा हा आपण चेंडू पाहिला ज्याच्यावरती चांगलं काम राहिलं आणि खेळाडू बाद होतोय. पहिला देदका टीम वलपला, खेळाडू बाद होतोय अमन पाटील. माध्यमातून पाहायला मिळत आहेत अगदी मजबूत खांद्याचा गोलंदाज. राईट मोर द विकेट मारा केला होता. अगदी स्क्वेअर कटचा देखना फटका खेळत असताना अगदी अनिकेत फडकेच्या माध्यमातून तो पकडलेला दर्जेदार झेल ज्या ठिकाणी अमन पाटीलला मात्र माघारी परतावं लागलं. नवीन खेळाडू येतो फलंदाज प्रतीश सांगडेचा आता वापर केलाय टीम वलपनं. रियांश 11 अमन ब्रिगेड वलप हा संघ इथे पाहायला मिळतो. अगदी घरचा संघ डोंगऱ्याचा बाडा स्वर्गीय खुशाल दादा 11 ऐक गावदेवी डोंगऱ्याचा बाडा या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना रियांश 11 अमन ब्रिगेड वलप. एक वेगळा दर्जेदार सामना आज क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. अगदी दोन्ही संघ तितक्याच ताकदीने खेळतील. सुपर 12चा हा सुपर डुपर सामना पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अगली पेशकश अगदी जोरदार अपील पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर अगदी गुडघ्यांच्या खालून त्याचा प्रवास राहिला आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होताना पाहायला मिळते. सिंगल डबलला सुद्धा प्रामुख्यानं महत्त्व देणं हे खूप गरजेचं असतं. ज्या ठिकाणी विकेट कोसळले त्यानंतर दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय ठेवत अगदी पुढच्या दिशेनं मार्गस्थ होताना पाहायला मिळतो वलपा संघ. प्रतीक पाटील प्रतीक सांगडे हे दोन खेळाडू, या दोन्ही खेळाडूंना संघाला सावरवणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल. एक चांगली भागीदारी रचावी लागेल. ज्या ठिकाणी पहिला मोहरा आपण बाद होताना पाहिला. प्रहार केलाय सुंदररित्या. हा चेंडू टोलवला परंतु तितकीच दर्जेदार फिल्डिंग पाहिली आपण. अगदी शिवम डोंगरे त्या ठिकाणी सज्ज होते आणि इथे वारंवार अगदी मोठ्या चुका घडताना पाहायला मिळत आहेत. तर इथे अमन पेडचे प्रभाकर शेट, त्याचबरोबर एस पाटील कंस्ट्रक्शन, परेश शेठ पाटील आणि जगन्नाथ पाटील या त्रिवेणी संगमला व्यासपीठावर आमंत्रित करतो. इथे विशेष सन्मान केला जात आहे. बघा मित्रांनो, आज विजयदादा पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांनी स्पर्धेचं कौतुक केलेलं आहे. श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा बाडा की या स्पर्धेतून ज्यांना होणारा नफा आहे याचा वापर समाजसेवेसाठी सामाजिकदृष्ट्या त्याचा वापर केला जातो. आमच्या आदिवासी बांधवांना तिथे खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी लहान लहान मुलं वावरतात खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी मग गणवेश वाटप असेल, भया वाटप असतील किंवा कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा चांगलं योगदान आमच्या या संयोजन समितीचं लाभलं. त्यानंतर करंबेली एलमाल भाल्याची वाडी येथील शाळा दुरुस्तीच्या कामासाठी सुद्धा त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 1 लाख रुपये आतापर्यंत खऱ्या अर्थाने खर्च करण्यात आलं. आणि विजयदादा तुम्ही खास विशेष सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला या स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा बाडा यांच्या वतीने या स्पर्धेची एक अविस्मरणीय आठवण म्हणून खऱ्या अर्थाने एक विशेष आपल्याला इथे भेट दिली जात आहे. आणि बघा गिफ्ट टेम्पर इथे खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात स्पॉन्सरसाठी ही भेट वस्तू आहे की या स्पर्धेमध्ये आम्ही तिथे गेलो होतो
आणि गेल्यानंतर तिथे आम्हाला एक अविस्मरणीय आठवण म्हणून खऱ्या अर्थाने ऑर्गनायझर कमिटीने एक खऱ्या अर्थाने इथे भेट दिली. हॅलो चला ओ टू कमेंट्री बॉक्स. अगदी आकर्षक ब्रँडेड गिफ्ट हॅम्पर पाहायला मिळतो आणि ते पाहिल्यानंतर अगदी नगरसेवक विजयजी पाटील खुश आहेत, कारण त्याच्यामधील असलेलं पेन, त्यानंतर अगदी उत्तम दर्जाच्या उपाययोजना पाहायला मिळतात. ओहो, पूर्णपणे रोखून धरले, शांत रवय अजमावले, नवीन फलंदाज साहिलचा वापर केलाय. एक बाहुबली खेळ हा साध्य करायचं. पिबनचं पहिलं षटक अति वेगानं समाप्त होताना पाहिलं आणि पहिल्या षटकादरम्यान धावपटलावरती धावा पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा रियांश 11 अमन ब्रिगेड वलप जाऊन पोहोचते 5च्या घरात. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्मृतीस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. आज विजय महोत्सव कोणता संघ साजरा करेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. सन्माननीय SS पाटील कंस्ट्रक्शनचे प्रोपाड सन्माननीय प्रेजी पाटील वलप आपले मनपूर्वक स्वागत. JP अर्थातच जगन्नाथजी पाटील, अगदी मेंटरची भूमिका एक चांगली असते, त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी महाप्रतापी बाणा असतो शुभमजी पाटील असते, प्रतापजी पाटील असते वलप, या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. समोरील संघ सुद्धा अगदी तितका तगडा पाहतो. अगदी गावचा हा संघ खेळतो आणि गावचा संघ जेव्हा खेळतो तेव्हा पाठीराख्यांची संख्या खूप मोठी असते आणि त्याच्यामध्ये काहीसा दबाव असतो, परंतु दबाव तंत्र छेडता अगदी विपरीत परिस्थिती सध्याच्या घडीला इथे आखली जाते वलप संघाविरोधात. अगदी पिबनचं पहिलं षटक काहीसं गाजलंय, काहीसं वाजलंय आणि हे वाजवी खेळ साध्य होत असताना अगदी पहिल्या षटकादरम्यान धावा बनताना पाहायला मिळत आहेत फक्त 5. पंच तारांकित सध्याच्या घडीला ही गोलंदाजी राहिली, परंतु येणारा पुढचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय कडू बुमबुमचा वापर केलाय. बुमबुमचे आयटम बॉम्ब इथे पाहायला मिळत आहेत. अगदी मधली यष्टी वाकवली, बोल्डिंग दंडाबार दांडीगुल. थँक्स DJ रोशनचं कौतुक करावे लागेल. स्वर्गीय कुशालदादा पाटील गावदेवी डोंगराचा पाडा क्रिकेट संघ इथे क्षेत्ररक्षण करतो आणि निश्चित स्वरूपात श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने डोंगराचा पाडा गावातील सर्व ग्रामस्थांचं विशेष आभार व्यक्त करण्यात आलेलं आहे. ही स्पर्धा जरी श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या संकल्पनेतून जरी आपल्या भेटीसाठी आलेली आहे, तरी या स्पर्धेसाठी डोंगराचा पाडा गावातील सर्व ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे. त्या सर्व ग्रामस्थांचं आम्ही श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने जाहीररित्या आभार व्यक्त करत आहोत. नक्कीच सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिकेटची द्वारकामाई आहे आणि खरं तर या द्वारकामाईमध्ये वलपगावचे जावई MD अर्थातच महेश डोंगरे यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. इथे कोणताही संघ जिंकतो ते तो खुश असतील. MD यांची प्रचंड मेहनत आहे. त्रिमूर्तींच्या साथीनं या स्पर्धेचा सर्वांगीण विकास आहे आणि खासम खास ही स्पर्धा पाहायला मिळते. ओहो, प्रहार केला ऑन द कार्पेट, हा फटका खेळलाय. अगदी बॅक टू द बॉलर, हा फटका खेळत असताना अगदी एकच धाव इथे प्राप्त केली जाते. 2 संघांचा विचार केला, दोन्ही संघांनं उत्तम दर्जाचा खेळ यंदाच्या मोसमामध्ये नाईटच्या आणि डेच्या स्पर्धा गाजवल्या. त्यापैकी अगदी जर विचार केला तर टीम डोंगराचा पाडा वलप नाईट स्पर्धा मिनी वानखेडे ज्यांनी गाजवलं. त्यानंतर जर संघ पाहिला वलप, या वलप संघानं आकुर्ली, त्यानंतर आपण देवीचा पाडा ही स्पर्धा पाहिली आणि त्यानंतर आंबिवली या स्पर्धेमध्ये चांगली खेळी टीम वलप संघाच्या माध्यमातून पाहिली. गाडा अभ्यास दोन्ही संघांकडे हा सुपर 12चा सामना तितकाच धाकड पाहायला मिळेल. बाहुबली काढो त्याच्या पायामध्ये जंजीर बेड्या घालण्याचे तंतोतंत प्रयत्न केले जात आहेत, पूर्णपणे रोखून धरले.
नवीन गोलंदाज अक्षय कडू धावत संख्येला अक्षय लावण्याचे प्रयत्न त्याचे जारी आहेत. गोलंदाजी भारी आहे. पहिला चेंडू विकेटचं पतन राहिलं, त्यानंतर एक धाव प्राप्त केली जाते. आता पाहायला मिळतो डॉट बॉल. चेंडू क्रमांक 4 अक्षय कडू पुन्हा एकदा तयार. ओहो रोखून धरले. गुड क्रिकेटर इज अ गुड डान्सर. खेळपट्टीवरती बदल आली ते करणं हे खूप गरजेचं असतं आणि जाग्यावरून फटके खेळणं काही संगलट येत आहेत. आणि अजून एक सलगचा हा दुसरा चेंडू इथं डॉट पाहायला मिळतो. धावसंख्येला थांबवले, धावसंख्येला रोखले, धावसंख्येची टाळेबंदी इथे पाहायला मिळते. अगदी 3 फलंदाजांचा खात्मा आणि फक्त धावा पाहायला मिळतात 6. आता फलंदाजीच्या बोहल्यावरती बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून सोडावे लागतील खेळाडू साहिल पाटीलला. ओहो एक फाईन लेग क्षेत्रामध्ये फटका दागण्याचा प्रयत्न, जोरदार आपण थ्रो पाहिला त्या ठिकाणी. जर्सी क्रमांक 8 कुणाल पाटील होता. जेव्हा जेव्हा खेळपट्टीच्या टोकावरती जेव्हा चेंडू आदळतो तो उसळी घेतो हे आपण सातत्याने पाहिले. जेव्हा जेव्हा पाटा विकेट असते त्या पाटा विकेटवरती खेळपट्टीवरती डायरेक्टली हा चेंडू सफर करणं गरजेचं असतं. इथे काहीशी चूक घडली जाते आणि अगदी बॉर्डरवरती हा चेंडू आदळल्यानंतर काहीशी उसळी ही आपण प्राप्त करताना पाहिली. हे पाहतो आपण रिप्लेच्या माध्यमातून. आणि त्यानंतर अगदी विकेटचं पतन होऊ शकलं असं आपल्या घरामध्ये घर वापसी दाखवली प्रवीण पाटीलला. आता खेळपट्टीमध्ये तळ ठोकणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण धावा 7, 3 गडी बाद. अगली पेशकश, पुन्हा तोच धक्कादायक प्रयत्न, बुमबमची चालाकी आणि या चालाकीनं अगदी या षटकादरम्यान फक्त आणि फक्त धावा दिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 गडी बाद. रियांश 11 अमन ब्रिगेड वलभ संघ जाऊन पोहोचतोय 7च्या घरात. तरी बघा सुपर 6 मध्ये दाखल झालेले संघ आहेत विराज स्पोर्ट खिडूकपाडा क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानुमान शिरवली म्हटले तर श्रीमलंगाडी विभागातला हा संघ आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. रायबाग कडू चिंद्रन यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे तुमचं यावं व्यासपीठावर. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. संघ पाहायला मिळतो रियांश 11 अमन ब्रिगेड वलभ. या संघाचा या स्पर्धेतील उच्चांक स्कोर पाहिला तर अगदी 90 धावा होत्या आणि या संघाला अगदी या पहिल्या पूर्वार्धामध्ये रोखले. याच वलभ संघाने अगदी सृष्टी 11 पापडीचा पाडा संघाविरोधात अटकेपार झेंडे रोवले होते. ठीक. तरी ते ढोंगड्याचा पाडा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व गुरुनाथ रामदास ढोंगडे यांच्या वतीने स्पर्धेकरता 2001 रुपयासह देणग्या स्वरूपात सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनपूर्वक इथे व्यक्त करत आहोत. अगदी गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये सुधीर अगलावे सर कुलवाडी ते सुद्धा वलभ गावचे जावई आहेत. त्याच्या माध्यमातून सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा असतील. केतन डोंगऱ्याचा पाडा अगदी A1 दर्जाचं गुणसंख्यांक लेखन या स्पर्धेमध्ये घडलं जातं. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी रोशन पाटील मराठी समालोचक शिरवली पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. एक दर्जेदार स्पर्धा सध्याच्या घडीला पाहायला मिळते. अगदी या रायगड ठाणे जिल्ह्याचा विचार केला स्पर्धा 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 आणि फक्त स्पर्धा हे गणित सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. नात फक्त एकच ग्रामीण टेनिस क्रिकेट, नात फक्त एकच बैलगाडा शर्यत, या 2 खेळांचा काहीसा धुमाकूल पाहायला मिळतो. अखंड रायगड ठाणे या 2 जिल्ह्यामध्ये दमदार शानदार रुबाबदार षटकार. फलंदाज साईलच्या बॅटमधून हा षटकार. मैफिल पाहायला मिळते. निधड्या छातीचा दणकड कणांचा मराठी मनांचा भारत भूमीचा राजा अर्थातच छत्रपती शिवाजी माझा. छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. अगदी दमदार फटका खेळला गेला. डीप मिडविकेटच्या डोईवरून हा फटका खेळलाय. गुड्डूच्या बाडमधून हा दमदार फटका राहिला. या 6 धावेनं काहीसं बळ प्राप्त केलं जाईल कारण या 6 धावा काहीशा बळ देईल टीम वलभ संघासाठी. एक आगली वेगळी झलक प्राप्त करून देईल आणि त्या दिशेनं काहीशी दौड पाहायला मिळते. टीम वलभ संघाच्या साहिल आणि प्रवीण पाटीलच्या माध्यमातून प्रावीण्यपूर्वक लढा हा आखला जातो. धावा आता झपाट्याने पुढे मार्गस्थ होत आहेत. 13 धावा धाव पुस्तकावरती. 2 संघांचा विचार केला दोन्ही संघांच्या सांघिक कोठ्यामध्ये प्रवीण अगदी गोलंदाजांचा आपण रणगाडा पाहतो. हा सामना उत्तरार्धामध्ये तितकाच दणकड पाहायला मिळेल. याच गावचा हा संघ अर्थातच गावदेवी स्वर्गीय खुशालदादा 11 डोंगऱ्याचा पाडा आणि अगदी आमचे आयोजक वर्ग तितक्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतात आणि समोरील संघ सुद्धा तितक्याच ताकदीचं आज चांगलं बळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. गोलंदाज तयार.
अनिकेत फडकेचा आपण पहिला चेंडू पाहिला, जिथे आपण षटकार पाहिला आणि त्यानंतर तात्काळ इथे निर्धाव चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. अगदी फलंदाजाचा टान्स पाहून इथे सध्याच्या घडीला हे चेंडू सफर केले गेले, जिथे निर्धाव चेंडूची समाप्ती पाहिली आणि समोर बाहुबली फटका पाहिला आपण फलंदाज गुड्डूच्या बाडमधून. अगदी हंगामाच्या सुरुवातीला नेरेची डे स्पर्धा यांनी गाजवली. असा हा धडधाकट खेळाडू आणि या खेळाडूच्या पायामध्ये बेडा घालण्याचे प्रयत्न तंतोतंत केले जात आहेत. सलगचा हा दुसरा चेंडू इथे डॉट पाहायला मिळतो. अगदी अनिकेत फडकेचे आपण तडके पाहतो. उत्तम दर्जाची गोलंदाजी अनिकेत अनंता फडके, अगदी आमच्या आयोजकांचे सुपुत्र बंटी यांचे बंधू, उत्तम दर्जाची गोलंदाजी सध्याच्या घडीत साकार करते. परंतु साईलला अटकेपार झेंडे रोवणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल. ओहो, प्रहार केला, रॉकेट फायर डीप विकेटच्या दिशेनं पुन्हा एकदा चपराक पाहतो. येतोय हा बलवान चौकार. आता मात्र वेगवान धावा बनताना पाहायला मिळत आहेत. अगदी खांद्यावरती दारोमदार घेतली खेळाडू साहिलनं. त्याच्या साथीवर प्रवीण पाटील अगदी 2 चेंडू खेळलाय. साई त्यालाही हवी आहे, परंतु हवेविषयी फटके सध्याच्या घडीला साईच्या बाडमधून इथे येताना पाहायला मिळत आहेत. 3 वरती उत्तम दर्जाची आपण ही गोलंदाजी पाहतो. 3 फलंदाजांना बाद केलंय. खासम खास विकासनं हा झेल पकडलाय. उत्तम दर्जाचा झेल. अजून एक खेळाडू बाद. कौसुब पाटील कस्त्या तोंडरेच्या माध्यमातून अगदी कसून शुभेच्छा येत आहेत शेवनला. हॅलो. तर यानंतरची लढत असेल बघा, जे हनुमान क्रिकेट संघ शिरवली अर्थात श्रीमलंगड विभागातील हा संघ आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ विराज स्पोर्ट खिडूकपाडा क्रिकेट संघ, दोन्ही संघाच्या संगणकांना आमचा दुसरा पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावं. हो टू. थँक्यू सो मच महागुरु MD गडगे सर, चिंद्रन पनवेल रायगड. हे रायगड जिल्ह्याचं भूषण अविरतपणे लगातार 2 रात्री इथे आपण स्वागत कक्षमध्ये पाहतो. आणि महागुरु जेव्हा असतात तेव्हा आम्हाला सुद्धा 100 अतींचं बल प्राप्त होतं. आज दिनेश बंधू सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज सज्ज होतोय अनिकेत फडकेचे हे तडके. राहिलाय डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावपटलामध्ये पाहायला मिळत आहेत. 4 गडी बाद 17. टीम वलप. श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ धोंगड्याचा पाडा यांच्या वतीने ते जाहीर करण्यात आलेलं आहे. बघा, मालिकावीरसाठी जी बाईक आहे, 2 बाईक आपण इथे पाहतो. खऱ्या अर्थाने ABC आणि एक गट असणार आहे DEF. मात्र मालिकावीर सर्वोत्कृष्ट खेळाडू जो ठरणार आहे त्याचा मात्र त्या धावा आहेत, विकेट आहेत, फक्त सुपर 6 पर्यंतच त्या धावा ग्राह्य धरल्या जाणार आहेत, अर्थात त्या काउंट केल्या जाणार आहेत. आणि सुपर 6 नंतर पुढील फेरीमध्ये ज्यावेळेस तुम्ही दाखल होणार आहात त्यावेळेस मात्र मालिकावीरसाठी तुमच्या रन्स आणि विकेट यांचा मात्र विचार केला जाणार नाहीये. मालिका तर नक्कीच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. दोन्ही संघ आज तितक्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतील. अगदी संघ पाहायला मिळतो वलप. अगदी ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा या स्पर्धेमध्ये हा संघ उपविजेता ठरला होता. त्या स्पर्धेमध्ये अगदी स्वप्नातील दुसरी मोटरसायकल जिंकली होती प्रवीण पाटील. आणि तो खेळाडू सध्याच्या घडीला इन ॲक्शन पाहायला मिळेल. आणि आज ते दर्जेदार फटके त्याच्या बाटमधून येणं हे सुद्धा रास्त असतील. परंतु इथे व्हाईट बॉलची आधी घोषणा केली जाते. संकेत सलावरून पंचांकडून हा इशारा पाहायला मिळतो. व्हाईट बॉल आणि धावा ती 18 पाहायला मिळत आहेत. अगदी हलवार पद्धतीने धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. स्लॉगरचं षटक जारी आहे. शेवण फडकेला नंबर 1 गोलंदाजीची आखणी साध्य करायची. अलीकडे आपण अनिकेतचं वार पाहिलं. दमदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून साध्य झाली आहे, परंतु
फलंदाज आक्रमक होत असताना प्रावीण्यपूर्वक हा झेल पकडलाय. जयेंद्र की जय जयकार. एक दमदार असा झेल त्यानं कन्वर्ट केलाय आणि लागतोय झटका क्रमांक 5. A1 दर्जाची आपण स्पर्धा पाहतो आणि A1 बंधू सन्माननीय अनंता शेठ फडके असतील, सन्माननीय दिलीप शेठ फडके असतील, हे चर्चा साधतायत की किती वरच्या लेवलला आहे आपल्या मुलांचं आयोजन पोहोचले. ज्या दर्जाचा हरिनाम सोहळ्यामध्ये नेहमीच प्रत्येक ग्रामस्थाचा हेराखेरीने सहभाग असतो आणि इथे तोच माहोल पाहायला मिळतो. जर पाहिलं दिनेश बंधू सर, कुठल्याही राजकीय पाहुण्यांचे मुखवटे नाही आहेत, परंतु त्यानंतर सुद्धा ही स्पर्धा यशाच्या शिखरावरती पोहोचले. याचं मुख्य कारण आहे या स्पर्धेतील नियोजन. पाहू शकता आपण इथे या स्पर्धेमधील असलेला हा चेंडू आणि आमचे निश्चितच सन्माननीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व बाबूराव फडके, नक्कीच बाबा किंग यांची प्रचंड भूमिका या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यांना एकतर्फी सामने आवडत नाही आहेत, नाही आवडत, कारण त्यांची ती खासियत आहे. त्यांना आतातटीच्या लढती आवडतात. आणि सबसे ग्रेट बाबूराव शेठ, आपल्या मनपूर्वक स्वागत. लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. 5 गड्यांचा खात्मा पाहतो. एकूण धावपटलमध्ये 18 आहेत आणि अगदी चेंडूंचा भेदक मारा राहिला. पहिलाच बॉल व्हाईट बॉल, त्यानंतर विकेटचं बदन. 7 फडके विरोधात आक्रमक शैलीनं फडके खेळण्यासाठी चेतन पाटील. हा खेळाडू फलंदाजीच्या बोल्यावरती क्रांती घडवतोय. येता क्षणी हा दमदार फटका षटकार. गणपती देवा तो त्याच्यावरती प्रचंड वेगाने हा फटका खेळला. क्रांतीपूर्वक लढा इथे अजमावला जातो. येता क्षणी आक्रमण चढवले. जर्सी क्रमांक उत्तम दर्जाची खेळी सध्याच्या घडीला साध्य करतो. अगदी 7व्या क्रमांकावरती हा काढू आला आणि चेतन पाटील या फलंदाजानं हा एक रांगडा फटका त्याच्या बाडमधून येताना पाहायला मिळतो. धावा आता सन्मानजनक धावा संख्येकडे प्रस्थान करतायत. 5 गडी बाद, एकूण धावा 24 आणि अजूनपर्यंत या पहिल्या पूर्वार्धातील 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. ओहो, अगदी वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न तोही सक्सेसफुल घडताना सध्याच्या घडीला पाहतो. अगदी अशाभूत नजरेनं पंचांकडे हा खेळाडू पाहत राहिले आणि हे पाहिलं तर निश्चितच पंचांकडे पाहिलं, परंतु पंच काहीशे तटस्थ पाहायला मिळतात आणि हे पाहिलं तर निश्चितच अगदी डॉट बॉलची इथे सफर पाहायला मिळते. अगदी हा डॉट बॉल काहीसा दबाव छडेल वल्लभ संघा विरोधात. ओहो, अति उसळीचा हा चेंडू भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर स्टाईलला सलामी ठोकणारा हा दमदार षटकार. संगीताची मैफिल पाहायला मिळते. भूमिपुत्रांचा तुम्ही किती आवाज दाबा तरी ते व्यासपीठावर आपण पाहतो. सन्माननीय राधाबाई काशीनाथ कटेकर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुधीर कटेकर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झाले आहे. त्यांच्या समवेत आपण इथे पाहतो. खेरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अंश एंटरप्राइज शैलेशदादा माली साहेबांचं आगमन झालेलं आहे. सन्मान्य ट्रिपल हिंद केसरी. ओहो, प्रहार केलाय, दमदार वार केलाय. अगदी 1 धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न, चेतनला स्ट्राईक हवी आहे, परंतु बाद करणं काहीच धोक्याचं ठरलं गेलं, परंतु 2 धावा प्राप्त केले जात आहेत. तर ट्रिपल हिंद केसरी सर्जा बैलाच्या मालक आपल्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्वागत आहे तुमचं. मनपूर्वक स्वागत केलं जाईल. जसं स्वागत केलं चेतन पाटीलनं, डोंगरेचा संघाचा खेळाडू 7 फडकेचं
आणि आता रनआउटच्या माध्यमातून माघारी परतावं लागतं आणि अशा रीतीने खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा पाहिल्या. धाव पुस्तकावरती एकूण धावा 33. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी सन्मानजनक धावसंख्येकडे प्रस्थान करत असताना रियांश अमन ब्रिगेड वलपा संघ गावदेवी स्वर्गीय खुशालदादा 11 डोंगरीचा पाडा संघ विरोधात स्वर्गीय खुशालदादा यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. तर व्यासपीठावर थँक्स रोशन पाटील. आत्ता ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, समाजसेवेचा वसा ज्यांनी सातत्याने अखंडित ठेवलेला आहे, ते राधाबाई काशीनाथ कटेकर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुधीर कटेकर साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत खिरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेशदादा माली साहेब इथे उपस्थित आहेत. सन्मान्य ट्रिपल हिंद केसरी छोटा सरजा बैलाचे मालक निलेश शेठ प्रधान साहेब घोड, सन्मान्य अशोकदादा धुमाल यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपला आम्ही श्रीराम विठ्ठल रखमाई मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने इथे सरचे स्वागत करत आहोत. शिरवली क्रिकेट संघाचे संगणक या आपल्या निश्चित स्वरूपात साहिल इथे उपस्थित आहे. साहिल उलवेकर मान्यवरांच्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होईल. प्रथमतः नाणेफेक इथे केली जाणार आहे. तर राधाबाई काशीनाथ कटेकर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुधीर कटेकर साहेबांना आम्ही इथे आमंत्रित करतो. सुधीर कटेकर साहेब नेहमी समाजसेवेचा वसा ज्यांनी सातत्याने जोपासलेला आहे. त्यांचा वाढदिवस संपूर्ण रायगड ठाणे नवी मुंबईमध्ये त्यांच्या वाढदिवसाची चर्चा सातत्याने होत असते मित्रांनो. कारण ज्या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो ना, त्या दिवशी राधाबाई काशीनाथ कटेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक मग ज्या निश्चित स्वरूपात अनेक ठिकाणी गोरगरीब गरजूंना मदत कार्य करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असते. आणि त्यांना आम्ही ते आमंत्रित करतो की सुधीर कटेकर साहेब आपल्या शुभास्ते शिरोली विपक्षी खिडूकपाडा या सामन्यात नाणेफेक करावं. कटेकर साहेब हेल्मेटची संकल्पना पाहतो. संपूर्ण टू व्हीलर्स जे वाहनधारक आहेत, टू व्हीलर्स बायकर निश्चित स्वरूपात टू व्हीलर्ससाठी एक सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टिकोनातून कटेकर साहेब आपण जे हेल्मेट आपल्या माध्यमातून पुरस्कृत केलं खऱ्या अर्थाने, आणि या आता कालाची गरज आहे. सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टिकोनातून चांगली संकल्पना आहे आपली. आणि आपणास आमची विनंती आहे की आपण नाणेफेक करावी. आरोही 11 आई गावदेवी शिरवली क्रिकेट संघ. कटेकर साहेब प्लीज टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर कटेकर सर प्लीज कॉल दी टॉस. बघूया नाणेफेकीचा कौल. टॉस का बॉस? नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो? बघूया नाणेफेकीचा कौल. टेलसाठी आवाज देण्यात आलं, मात्र नाणेफेक कॉलच्या विरोधात गेलेली आहे. विराजपड खिडूकपाडा क्रिकेट संघ. साहिल नाणेफेक जिंकलेले, फक्त निर्णय फलंदाजी करण्याचा निर्णय इथे स्वीकारलेला आहे. दोन्ही क्रिकेट संघाला कटेकर साहेबांच्या वतीने शुभेच्छा आणि विजेता क्रिकेट संघाला इथे कॉइन दिलं जात आहे. टॉसचा बॉस निश्चित स्वरूपात साहिल दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे यानंतर केला जाणार आहे. अगदी ब्रेकमध्ये पाहुण्यांचा सन्मान 16 सुद्धा इथे संपन्न केला जाईल. अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे 33 धावा बनताना पाहिल्या. जिंकण्यासाठी अगदी टीम डोंगराचा पाडा संघाला आवश्यकता आहे 34 धावा संख्येची. दोन्ही संघनायकांना आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आमच्या लाडक्या आयोजकांकडून मनपूर्वक शुभेच्छा. कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल फेरबदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील समालोचक क्षेत्रातील अगदीचं नाव आमचे बंधू दिनेशजी पाटील बेलवले. तर व्यासपीठावर स्वर्गीय काशीनाथ काना फडके यांची एक अविस्मरणीय आठवण म्हणून त्यांचे सुपुत्र भीमदादा फडके यांच्या माध्यमातून स्पर्धेला फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर सिरीजसाठी 2 ट्रॉफ्या पुरस्कृत केल्याबद्दल भीमदादा फडके आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. वळतो सामन्याकडे. चला खेळ स्टार्ट. बोला गणपती बाप्पा. लेट्स प्ले. सुपर 6 मध्ये शेवटचा हा कोणता संघ असेल जो प्रवास करेल? यजमान संघ आपल्या गुणवत्तेला न्याय देईल की आपल्या सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्सनं सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा
प्रवीणचा हा संघ बाजी मारेल. पूर्वार्ध उत्तम राहिला. पूर्वार्धामध्ये पहिले 2 षटकं नव्यानव्या 3 षटकं मात्र डोंगराच्या पाडा संघाच्या बाजूने राहिली. परंतु 7 फडकेच्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि तिथून आव्हान मात्र चांगलं बनलं 34 धावांचं. फटका चांगला आहे. प्रदीप पाटीलचा खेळ बहारदार राहिला यंदाच्या मोसमामध्ये, या तीळ मात्र शंका नाही. लॉंग ऑफच्या मधून आलाय हा चौकार आणि या चौकाराला मात्र धाबालकावर धावा लागल्या त्या 5 धावा. 24 चेंडू आणि 34 धावांचं हे आव्हान आहे. या मैदानावरती तसं म्हटलं ते आव्हान माफक आहे, कारण या मैदानानं भरमसाठ धावा पाहिलेत. त्या धावांचा पाठलाग माफक असूनही कठीण करेल का प्रवीण पाटील? यंदाच्या मोसममध्ये प्रवीण पाटीलच्या नावावरती बाईक राहिली आहे. स्लोवर चेंडू दिशा दिली, चांगलं टॅपिंग क्रिकेट पाहिलं. मिडविकेट क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला, त्यानं उचलला, फेकला. दुसऱ्या रनचा प्रयत्न अक्षय कडू करत होता जरूर, परंतु धाव मात्र मिळतीये ती 1. 4 बॉल्स बिनबाद 6. काय कमालीची गोलंदाजी राहिली तेजस कडूची सुद्धा. तेजस डोंगरेनं फक्त धावा दिल्या 5. 1 विकेट टिपला. अक्षय कडूनं 2 धावा देत 1 मोहरा टिपला. बॅटची कडा लागली जाते. गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. शतरक्षक तिकडे रेडी होता, त्यानं सुद्धा उचलला आणि आणखीन एक धावेची पडती आहे ती डोंगराच्या पाडा संघाच्या खात्यात. गावदेवी स्वर्गीय खुशालदादा 11 डोंगराचा पाडा संघ. प्रदीप पाटीलची बॅट यंदा कमालीची बोलली आहे. धावांचा फ्लो या संघानं दाखवला. झेलचा प्रयत्न राहील. इथे एक मोठी संधी. हा झेल सोडलाय की हा मॅचचा खेळ सोडलाय. नशीबवाल्याला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणाऱ्यानं सोडून दिलेलं असतं. कष्ट अमाप केले, परंतु इथे कष्ट अमाप राहिल्यामुळं प्रदीप पाटीलला मात्र नशिबाची ही साथ लाभली. सुटला झेल. एक मोठी विकेटचं पतन जर झालं असतं तर कदाचित प्रेशर क्रिएट झाला असता, परंतु आता हा प्रेशर राहील तो म्हणजेच रियांश अमन ब्रिगेड वलभ संघावर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाबळकर धावा लागला बिनबाद 8. श्रीराम क्रिकेट, श्रीराम मित्रमंडळ आणि विठ्ठल रखमाई मित्रमंडळ ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा खऱ्या अर्थाने संपूर्ण गावातील सर्व रहिवासी असतील ग्रामस्थांचं निश्चित स्वरूपात आमच्या श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने डोंगराचा पाडा गावातील सर्व ग्रामस्थांचा आम्ही आभार व्यक्त करतो, कारण ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि मैदानामध्ये स्वर्गीय कुशालदादा पाटील 11 गावदेवी डोंगराचा पाडा क्रिकेट संघ इथे फलंदाजी करतो. या स्पर्धेसाठी डोंगराचा पाडा गावातील सर्व ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे. त्या सर्व ग्रामस्थांचं आम्ही श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आयोजित सन्मान्य माजी आमदार बालाराम पाटील चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपणा सर्व ग्रामस्थांचं आम्ही ते सरचे स्वागत आणि आभारी व्यक्त करतो. ओटू दिनेश बंधू. स्वागत झालं, परंतु आता सुपर 6 मध्ये गेल्यावर कोणत्या संघाचं स्वागत केलं जाईल? 18 बॉल 26 धावांची गरज. प्रदीप पाटील ऑन स्ट्राईक. काय कमालीचा फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. समाधान मानलं. अचूक फेकी. काय सुंदर पा. ही बनतात क्रिकेट. आदरणीय समीरजी डोंगरे सर, समीरजी फडके सर यांचं मंचाकडे आगमन झालंय. त्यांचं आपण मनस्वी स्वागत करूया. अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व, समर्थ एंटरप्राइजेसचे सर्व आणि व्यवसायामध्ये यशस्वी ठरलेलं हे व्यक्तिमत्व. एक उत्तम कलाकार सनी फडक्यानं पाहिलं. अतिशय उत्तम संगीताचं उत्तम गाणं त्यांनी प्रत्येक वेळेला समाजाला दिलं. प्रेरणादायी संगीत त्यांच्याकडून राहिलंय. फुल टॉस बॉल. फटका फसलाय अक्षय कडूचा. चेंडू सेफ लँडिंग होईल. तत्पूर्वी मात्र धावा जोडल्या जातील 2. दूरवरचा प्रवास जरूर राहिला आणि त्याच्यामुळे 2 धावा मिळतात अक्षय कडूला. फुलटॉस चेंडूला अक्षय कडू कन्वर्ट नाही करू शकला, परंतु धावा आल्या 2 आणि या 2 धाव्यांना धावलकर धावा लागत आहेत. त्या म्हणजे तब्बल 11 धावा. निशांत पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, तर अक्षय कडू पुन्हा एकदा सज्ज. 16 बॉल 23 धावांची गरज. 16 बॉल 23 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट निशांत.
आणि हा मात्र उडवला. याच्या अगोदर कदाचित अक्षय कवडेला वाटलं की मी चूक केली आहे, एक चांगली नामी संधी गमावली आहे. आता नाही, मिड विकेटची सीमारेषा क्लिअर केली, ठोकला षटकार. समीर फडके भाईंची एंट्री, होता कंट्री हलती रे. कुशालदादा सहवास जरी संपला तरी स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती कुशालदादा आम्हाला तुमची आठवण येत राहील. त्या आठवणी प्रत्यर्थ मात्र काय कमालीचा खेळ, निशब्द करणारी फलंदाजी सुरू आहे. आपल्यामध्ये असलेला क्लास क्रिकेटचा दाखवला जातोय. अक्षय कडू मात्र अक्षरशः बरसला जातोय. पहिल्यांदा मिड विकेटचा षटकार दाखवला, इथून कव्हर्समधून ठोकला चौकार. मोठ्या फटक्यानं सामन्याचा पिक्चर क्लिअर केलाय. निशांत पाटीलवर हल्ला झालाय. पुन्हा एकदा बॉटम हँड परफेक्ट आहे अक्षय कडूचा. बॉटम हँडमध्ये ताकद आहे आणि ती ताकद दाखवली अक्षयनं. 1 रन्स मात्र पळून काढली. आता मात्र समीकरण उरेल 13 बॉल्स आणि 12 धावा. 13 बॉल्स 12 धावा. 2 मोठ्या फटक्यानं अक्षय कडून या सामन्याला सहज आपल्याकडे फिरवलाय. त्यामध्ये प्रदीप पाटीलला एक जीवनदान मिळालं आणि तीही जमेची बाब गावदेवी स्वर्गीय कुशालदादा 11 डोंगराच्या पाडा या संघाच्या पत्त्यावर पडली. उत्कृष्ट दर्जाचा हा खेळ मात्र आतापर्यंत राहिलाय. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे, क्षेत्राशी तैनात आहे जरूर, पण धाव मात्र घेतली जाईल फक्त एक. कारण प्रदीप पाटीलला माहिती आहे की हा सामना आता हळूहळू मांजर पावलाने आमच्याकडे वळतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धापलकर धावा लागले तब्बल 22 धावा. 12 बॉल्स 11 धावांची गरज. अतिशय ओळख आहे. अंश एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आणि किरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेशदादा माली व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या कार्याचं कौतुक गाथा सांगणारं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. आणि ट्रिपल हिंद केसरी सर्जा बैलाचे मालक आपण इथे पाहतो निलेश प्रधान साहेब उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे. सन्माननीय भगवान डोंगऱ्याचा पाडा मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांच्या माध्यमातून गौरवचिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहे. आणि रामचंद्र शालिक फडके यांचं व्यासपीठावर आगमन आपलं स्वागत आहे. हो टू दिनेश बंधू यांच्याकडे बोलूया. नेक्स्ट मॅच वीरा स्पोर्ट्स खिडूक पाडा जवानमान सिरवली दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. हा फटका पहा, या धावा जोडायच्या आहेत प्रदीप पाटीलला. त्याला तर नशिबाची ही साथ लाभती आहे आणि नशिबाच्या साथीबरोबर आता गुणवत्ता सिद्ध करणार. जणू काही राहिलेल्या सगळ्या धावा मला एकट्याला वसूल करायचे आहेत याच नेक इराद्यानं खेळतोय प्रदीप पाटील. महेशजी ठाकूर आणि रोहिदासजी पाटील आमचे मित्र सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करूया. काही कमालीचा खेळ राहिलाय. गोलंदाज निहाल पाटीलवर पहिला मोठा फटका और एक धडाका और एक. इथे मात्र राहिलेल्या उरल्या सुरलेल्या धावा एकट्या पठ्ठ्यानं वसूल केलेत. सुरेख धावसंख्येला आकार दिली आणि स्वतःच्या आयोजनामध्ये स्वतःचा टाईम वाचवत मात्र हा सामना सहज संपवला. प्रदीप पाटीलला जीवनदानाचे धावा ठोकल्या. या सामन्याचा सामनावी ठरेल ज्यानं एका षटकामध्ये धावा दिल्या 2, 1 विकेट घेतली आणि फलंदाजी करताना मात्र उत्कृष्ट फलंदाजी करत 15 धावा जोडल्या. नो डाऊट अक्षय कडू. तर आता दमदार 2 षटकारांची आतषबाजी केली प्रदीपने. प्रदीप तुझ्यासाठी आमचे समीर दादा फडके यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज. समीर दादा कौतुक करावे लागेल की बट देर आर व्हेरी लेस पीपल दो शॉवर मनी ऑन क्रिकेट लाईक. समीर दादा फडके व्हेरी लेस पीपल दो शॉवर मनी ऑन क्रिकेट लाईक.
तर असे कमी प्रेक्षक बघायला मिळतात जे बक्षिसांसाठी खऱ्या अर्थाने ओळखले जातात. मान्यवरांचा तत्परी